कथेचं नाव आहे गावाच्या टोकावरचं घर. रात्री 11 वाजता एका निवांत गावात अचानक विजेचा झटका गेला. सगळं गाव अंधारात बुडालं. पण गावाच्या टोकावरचं एक जुनं मोडकं घर मात्र अजून उजळलेलं होतं. त्या घरात अजूनही लाईट चालू होते. नुकताच मुंबईहून गावात परत आलेला अर्जुन, एक पत्रकार, आपल्या आजीला भेटायला आला होता. पण गावात पाऊल टाकताच त्याला कळलं की त्या घराबद्दल लोक काहीबाई बोलायला घाबरतात. एक म्हातारी बाई कुजबुजली, तिथं गेलास तर परत येणार नाहीस. अर्जुनला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता, पण पत्रकार असल्यानं त्याला कुतूहल होतं. त्या घराचं रहस्य काय आहे? त्यानं त्या रात्रीच एक टॉर्च घेतला आणि त्या घराकडे जायचा निर्णय घेतला. तिथं पोचल्यावर त्याच्या लक्षात आलं की घराच्या आतून कोणीतरी भजन गायल्यासारखा आवाज येतोय. पण घरात कुणी नव्हतं असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. तो हळूहळू घरात शिरला. घरात एक जुन्या काळातला रेडिओ चालू होता, पण त्याला कुठलीच वायर नव्हती. एक सडा शिंपल्यांनी भरलेली खोली आणि त्या खोलीच्या कोपऱ्यात एक लाकडी कपाट होतं. अर्जुननं कपाट उघडलं आणि आत त्याला एक जुनी डायरी सापडली. डायरीवर नाव होतं स्मिता देशमुख. तो वाचू लागला. त्या डायरीत लिहिलं होतं, आज पुन्हा त्याचं सावट पाठीमागे आहे. मी त्याचं खरं रूप पाहिलंय, पण आता मी काही करू शकत नाही. पण जर ही डायरी कोणाच्या हाती लागली तर कृपया या घरातून निघून जा, कारण तो अजून इथंच आहे. अर्जुननं मागे वळून पाहिलं आणि मागे कोणीतरी उभं होतं. अर्जुननं वळून पाहिलं तर एक सावली उभी होती. ती एका स्त्रीसारखी दिसत होती, पण चेहरा धुसर, अस्पष्ट, काळसर साडी, भिरभिरणारे केस आणि डोळे पूर्णपणे पांढरे. ती त्याच्याकडे बघत उभी होती. अर्जुनचं हृदय धडधडायला लागलं. त्यानं मागे सरकायचा निर्णय घेतला, पण पाय जणू जमिनीला चिकटलेले होते. ती सावली हळूहळू पुढे येऊ लागली. त्याचे श्वास कोंडायला लागले. तेवढ्यात त्या रेडिओवर एक विचित्र आवाज सुरू झाला, स्मिता, तू परत आलीस का? अर्जुननं एकाएकी टॉर्च समोर फेकला. प्रकाश पडताच ती सावली नाहीशी झाली. त्यानं पटकन डायरी उचलली आणि घराच्या बाहेर धावत सुटला. गावात पोचल्यावर तो गावातल्या एका वयोवृद्ध व्यक्तीकडे गेला. शंकर काका. ते एकटेच राहायचे, पण गावातल्या अनेक जुन्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. शंकर काकांनी डायरी पाहिली आणि त्यांचा चेहराच बदलला. ही डायरी स्मिताची आहेच, पण ते घर तिचं नव्हतं. ते घर तिच्या पतीचं होतं, डॉक्टर रवींद्र देशमुख. बाहेरून तो सज्जन वाटायचा, पण तो मानसिक आजारांवर उपचार करत असे प्रयोग करायचा. एके दिवशी रात्री स्मिता अचानक गायब झाली. कुणालाच कधीच तिचं प्रेत सापडलं नाही. अर्जुननं विचारलं, पण हे सावट काय आहे आणि ती सावली कोण होती? शंकर काका थोडे थांबले, मग म्हणाले, ती स्मिता नव्हती, ती त्याचं सावट होतं, डॉक्टरचं. त्यानं स्वतःवर प्रयोग केला होता, आत्मा जिवंत ठेवायचा, आणि तो अयशस्वी झाला. पण काहीतरी त्या घरात अडकून पडलं आणि आता जे कोणी तिथं जातं त्याला तो सापडतो. अर्जुननं निर्धार केला, तो या सगळ्याचा शेवट करणारच होता. त्या रात्रीनंतर अर्जुन झोपलाच नाही. डायरीच्या प्रत्येक पानातून एक नवं रहस्य उलगडत होतं. स्मिता देशमुखनं काहीतरी फार मोठं पाहिलं होतं आणि तिला मारण्यात आलं होतं अशी शक्यता दाट होती. पण डायरीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य ठळक अक्षरात लिहिलं होतं, तळघरात उतरायचं नाही. तळघर? गावातल्या कुणालाच त्या घरात तळघर असल्याचं माहीत नव्हतं. पण हेच तर होतं रहस्याचं मूळ. अर्जुननं दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या जुन्या नोंदी शोधल्या. त्याला एका फाटलेल्या नकाशात त्या घराचं खूप जुनं रेखाचित्र सापडलं आणि त्यावर एका कोपऱ्यात लिहिलं होतं, बेसमेंट एक्सटेन्शन 1971. होय, तळघर अजूनही आहे, फक्त ते झाकलेलं होतं. रात्री पुन्हा टॉर्च, डायरी आणि एका जुन्या कॅमेऱ्यासह अर्जुन त्या घरात गेला. थोडी शोधाशोध केल्यावर त्याला एका जुन्या खोलीत एक भारी झाकण सापडलं.
धूळ, जळमटं आणि काळ्या ठिपकांनी भरलेलं. त्यानं झाकण उघडलं. थंडावा आणि खालून एका दाराच्या चर्कन उघडण्याचा आवाज आला. तळघरात उतरल्यावर प्रथम काहीच दिसलं नाही. टॉर्चच्या प्रकाशात दिसू लागलं एक लांबच्या लांब कॉरिडॉर, भिंतीवर विचित्र चित्र, रक्तानं काढलेली वाटावीत अशा आकृत्या आणि चेहरे आणि आकडे, आणि शेवटी एक बंद दरवाजा. अर्जुननं धाडकन तो उघडला. खोलीत बऱ्याच वस्तू होत्या. जुनी उपचार उपकरणं, इंजेक्शन्स, एक ऑपरेशन टेबल आणि भिंतीवर चिकटलेली छायाचित्र, स्मिता देशमुखची आणि इतर अनोखी अनेक महिलांची. त्या सगळ्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यामागचं सत्य काय होतं? तिथे एक टेप रेकॉर्डर होता. अर्जुननं तो सुरू केला. आजचा माझा प्रयोग माझ्या मृत्यूनंतरही चालू राहील. माझा आत्मा माझ्या शरीरात नसेल तरी या तळघरात माझं अस्तित्व राहील. जे इथं येतील त्यांना मी थांबवणार, कारण सत्य समोर आलं तर विज्ञान मरून जाईल. डॉक्टर रवींद्र देशमुख. तेवढ्यात टॉर्च बंद झाला. अंधार, पूर्ण काळोख. मागून एक हुंकार आला, खोल, थंड आणि खूप जवळचा. तू आला आहेस, पण जाशील कसा? अर्जुननं धावत वरच्या मजल्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण तो कॉरिडॉर बदलला होता. दार बंद होतं. मागे तोच आवाज. तळघर जिवंत वाटत होतं. त्याला एक दरवाजा सापडला. उघडला. आत एक स्त्री बसली होती, डोळे बंद आणि हातात वही. तीच होती स्मिता देशमुख. मृत नव्हती, पण जिवंतही नव्हती. जणू ती वेळेत अडकली होती. त्यानं तिच्या दिशेनं हात लांबवला आणि एकदम डोळे उघडून म्हणाली, तो माझ्या मागे आहे. स्मिता देशमुख, जिचा मृत्यू 25 वर्षांपूर्वी झाल्याचं मानलं जात होतं. ती त्या तळघरात होती, जिवंत पण वेळेत अडकलेली. तिचे डोळे थंडगार होते, पण त्यात विचित्र शांतता होती, जणू काही खूप काही बघून आलेली. तू इथे का आलास? तिचा प्रश्न. अर्जुननं विचारलं, तुम्ही इथे इतकी वर्ष, तुम्हाला कोणी शोधलं नाही? ती हसली, अगदी पोकळ हसू, आणि म्हणाली, कुणीच शोधायचं ठरवलं नव्हतं, कारण ते सगळं त्याच्याशी होतं. कोण? डॉक्टर देशमुख? अर्जुनने विचारलं. नाही, त्याचं सावट. त्यानं केवळ प्रयोग केले नाहीत, तर मृत्यूला जिवंत ठेवण्याचा करार केला. तळघराच्या भिंतींवर एक गुप्त दरवाजा होता. स्मितानं तो उघडला. आत एक लांब खोली होती, फ्रीजसारखी थंड आणि ओल्या मांसाचा वास. त्या खोलीत वेगवेगळ्या प्रयोगांच्या नोंदी होत्या. डॉक्टरनं मृत व्यक्तींच्या आत्म्यांना शरीराशिवाय टिकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी प्रायोगिक आत्मा प्रतिबिंब यंत्रणा तयार केली होती. त्या यंत्रणेमुळे आत्मा बंदिस्त करता येत होता, पण त्याची एकच अट होती, प्रत्येक आत्म्याला दर काही वर्षांनी नवीन शरीर मिळायचं, आणि हे शरीर फक्त जिवंत लोकांमधून निवडलं जायचं. अर्जुन हादरला. म्हणजे गावातले लोक जे हरवलेत ते? स्मिता डोळे खाली घालून म्हणाली, ते नव्हते हरवले, त्यांना निवडलं गेलं होतं. तेवढ्यात जमिनीवर जोरात धक्का बसला. खोली हलली, जणू त्या घराच्या आतील आत्मा जागा झाला. स्मिता थांबली. तिचा चेहरा गंभीर झाला. तो आल्याशिवाय ही खोली उघडत नाही, आणि तू इथे आलास म्हणजे तू निवडला गेलायस. अर्जुननी मागे वळून बघितलं, आणि त्या प्रयोगशाळेच्या आत एक अर्धवट जळालेलं शरीर उभं होतं. चेहऱ्यावर मांस नव्हतं, डोळ्यांच्या जागी काळी पोकळी होती. ते डॉक्टर होते, पण ते माणूस नव्हते. तो आत्मा होता, शरीराशी तडजोड केलेला. त्यानं एकदम हसत विचारलं, तू माझा वारसदार बनशील का, किंवा माझं अन्न? तिथं सुरू झालं होतं एक भयान संघर्षमय असं वातावरण. अर्जुनला स्वतःच्या विचारांवर ताबा ठेवणं अवघड जात होतं, कारण आत्मा केवळ शरीरात नाही, तो मनातही शिरतो. स्मिता, जी अर्धवट अडकलेली आत्मा होती, अर्जुनचं रक्षण करत होती, पण तिची ताकद संपत चालली होती. त्यांनी प्रयोगशाळेतलं यंत्र सुरू केलं, आत्मा बंदिस्त करण्यासाठी.
पण एक गोष्ट फक्त अर्जुनला कळली की हे यंत्र एकदाच वापरता येतं, आणि ते सुद्धा कुणाचा तरी बळी दिल्यानंतर. स्मिता म्हणाली, मी राहून गेली आहे, मी बळी देते, तू जाशील आणि सत्य बाहेर काढशील. पण अर्जुन तयार होत नव्हता. आत्मा जवळ आला. अर्जुनच्या मनात एकच विचार, सत्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. त्यानं यंत्र चालू केलं आणि स्वतः त्या यंत्रात उडी मारली. प्रचंड प्रकाश, किंचाळ्या, घर थरारलं. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं, ते घर जमीनदोस्त झालं होतं. अर्जुन नाहीसा झाला होता. पण अर्जुनच्या लॅपटॉपमध्ये गावकऱ्यांना एक फाईल सापडली. डॉक्टर देशमुख प्रकरण, सत्याचा दस्तऐवज. आणि शेवटी एकच वाक्य, मी सत्यासाठी मेलो, पण माझ्या शब्दांमुळे तो पुन्हा उठणार नाही. हे घर आता फक्त आठवण आहे आणि सावधगिरी. कथा संपली. पण त्या घराचं सावट अजूनही काहींच्या स्वप्नात येतं आणि विचारतं, तू निवडला गेलायस का?